उठाणी स्पर्धा पाहतो. इंटरनॅशनल मॅचचा विचार केला तर टेस्ट मॅच देखील सुरू आहे भारत आणि अफगाणिस्तान. भारतानं अगदी 300 धावांनी सामना जिंकला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे आदित्य पाटील या दहीसरचा खेळाडू आपण आज आयकॉन पाहताय आदित्य पाटीलला आणि त्याच्या सोबतीला आर्यन नाईक दाखल होताना पाहायला मिळतं. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सध्या टीम हडल सुरू आहे आणि हीच प्लॅनिंग असणार आहे. 4 ओव्हरमध्ये 65 सुरुवातीला विकेट्स काढाव्या लागतील. आज आयकॉन रोहित गरत बॉलिंग करणार आहे पहिल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या सुरुवातीला विकेट पडल्या तर दबाव वाढेल. पण तू समोर आहे आर्यन नाईक ज्यानं मागच्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली आणि त्याच्या सोबतीला दाखल झाला आदित्य पाटील दहीसरचा खेळाडू. आयकॉन तो खेळतो. 4 ओव्हर 65चा पाठलाग. आकाश पाटीलनं धावा बनवून दिल्या. सार्थकनं देखील चांगली बॅटिंग केली. या मॅचमध्ये देखील विकेट मिळाली नाहीये परंतु शेवटच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. 23 बॉलपर्यंत विकेट नव्हती. मोठी पार्टनरशिप बनताना आपण पाहिली 64 धावांची आणि 65चा आता पाठलाग करायचा आहे. आर्यन नाईक ISPL देखील हा खेळाडू खेळताना आपण पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटची मोठी स्पर्धा. चला रोहित गरत येताना पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिले षटक आहे. गेम इज ऑन. पहिला बॉल रोहित गरतच्या विरोधात आर्यन नाईक. 4 ओव्हर 65 धावांचा पाठलाग. चिरले चॅलेंजर्स आणि बामण डोंगरीच्या विरोधात ही मॅच. पहिला बॉल लेग स्टंपच्या बराचसा बाहेर चालला. अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्राने केले रोहितनं सुरुवात. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग रोहितनं केली. मुख्य विकेट परेश ठाकूरची त्यानं जेव्हा काढली तेव्हा संघातील सारेच खेळाडू खुश पाहायला मिळाले कारण परेशचा फॉर्म मागील 2 दिवसा अगोदरचाच भन्नाट होता. 200हून अधिक धावा त्यानं जासईच्या मैदानामध्ये काढल्या होत्या. त्याची विकेट रोहितने घेतली. हो समोरच्या दिशेनं फटका इथे फसलाय. जरूर क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ड्रॉप. बॉल सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 6. धावफलकावरती रन्स पाहायला मिळतील. एका बॉलच्या अखेरीस 7 धावा. रोहितच्या विरोधात षटकार आर्यन नाईकचा. एक खासियत राहिली आर्यनची देखील. चांगल्या बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. आडव्या बॅटनं शॉर्ट पिच बॉल. गॅप मिळाला मोठा. नाही राहिला धावसंख्येचा तोटा. एका टप्प्यानं बॉल न ओलांडली सीमारेषा. 4 रन. दोन बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 11 धावा जोडल्यात. पहिला वाईट त्याच्यानंतर षटकार चौकार 2 बाउंड्री स्ट्रोक. चांगली स्टार्ट म्हणूया. सुरुवातच दमदार केले आर्यननं परंतु शेवट कसा राहील अद्याप 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल, थोडासा नाराज राहिला आर्यन. शॉर्ट पिच बॉल होता, चान्स या बॉलवरती देखील मिळाला असता, पण शेवटच्या मोमेंटला बॉलची गती आणि त्याच्यानंतर टेक ऑफ लाईन चांगली राहिली आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. रोहित गरजचं षटक आपण पाहता. आज आयकॉन तो कळतो चिर्ले संघाकडून. बसून मारलाय फटका गॅप मध्ये पुन्हा एकदा. नो चान्स ऑफ द लॉंग ऑन. बॉल चालला एका टप्प्यानं सीमा पार. आणखीन एक चौकार. सहा 4.4 15 धावा धाव फलकावरती. 4 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 15 लागल्यात. आर्यन नाईकची चांगली बॅटिंग. इथे फटका फसलाय. आता चान्स आहे. प्रियांशु गरत पोहोचला बॉल खाली. ही संधी सोडणार नाहीये. मुख्य विकेट. मागच्या मॅच मध्ये परेश ठाकूरला बाद केलं आणि या मॅच मधल्या आर्यन नाईकची विकेट रोहित गरतनं पटकावले. 15 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला टीम बामणडोंगरीला. धावा बनताना देखील पाहिल्या, पण तू ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी झालं रचण्यात आलं, ती विकेट रोहित गरतने फायनली पटकावली. फलंदाज आर्यन नाईकला त्यानं मैदानातून बाहेर काढलं. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळेल. क्रिश दाखल झाला इनअप नंबर 3. मागच्या मॅच मध्ये सामनाच फिनिश करून निघाला, तो दाखल झाला. क्रिशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. शेवटचा बॉल आहे. रोहितचं षटक. सध्या 15 धावा जरूर बनल्यात, पण तू महत्वाची विकेट. इथे देखील वेगवान बॉल. जोरदार अपील करतायत सारे खेळाडू, पण तू अंपायर्सनं नाकारला. इथे डॉट बॉल येईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. विकेट मिळाली आर्यन नाईकची रोहितला आणि रोहितनं धावा खर्च केल्यात पहिल्या 6 बॉलमध्ये 15 धावा. षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 15 लागल्यात. पवन येणारे 18 बॉल 50ची आवश्यकता. 18 बॉल मध्ये 50 धावा आता काढाव्या लागतील. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळतात प्रियांशुला. आपण सध्या स्क्रीनवरती पाहते. 18 बॉल 50 धावेचं समीकरण. हे फार महत्वाचं षटक राहील. रोहितनं विकेट जरूर मिळवून दिली, आणि तो आता टीम मधल्या ग्रामीण खेळाडूंना बॉलिंग करावी लागणार आहे. आयकॉनचं षटक समाप्त झालंय. आयकॉन आकाशनं बॅटिंग केली. रोहितनं त्याचं काम परफेक्ट निभावलं. विकेट्स त्यानं घेतले. आता 18 बॉल 50ची आवश्यकता. प्रियांशु येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर शेवटची मॅच असणार आहे सचिन स्मृती जासई संघाच्या विरोधात. विनर संघ खेळेल. 18ला 50 काढायचे आहेत. गोलंदाज तयार. प्रियांशुचा पहिला बॉल. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. एक धाव पळत पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. 3 देखील बनू शकतात दादा. हो, 3 बनल्या देखील. आणि पंचांचा इशारा नो बॉल. टोटल 4 धावा या बॉलवरती दिल्या जातील. खराब बॉल प्रियांशुचा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. इथे बॉल न फेकताच म्हणूया 4 धावा दिल्यात. स्कोरची गती आपण पाहता 19 वरती पोहोचली. धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा. आदित्य पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण क्रिशला पाहताय. 19 वरती एक खेळाडू बाद. फ्री हिटचा बॉल. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येताना चांगली फिल्डिंग. एकच धाव. एकापेक्षा जास्तीचा आता काही नाहीये. एक सिंगल एका धावेनं धाव फलकावरती 20 धावा. या टप्प्यावरती प्रियांशुला बॉलिंग करावी लागेल. आज अ बॉलर जेव्हा तुमच्यावरती तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतात, डॉट बॉलची जास्त अपेक्षा तुमच्याकडून असते. सध्या 20 बनल्यात. पुढचा बॉल दुरून खेळलेत. फटका थोडासा दूर होता बॉल. क्षेत्ररक्षक पलटात. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला. आता गोळीच्या वेगाने बॉल निघाला. आता अडवणं कठीण राहिलंय. बॉल निघाला सीमा पार. 4 रन.
धावेने धावफलक पुढे जाईल. धाव संख्या 24 वरती पोहोचली. चांगले बॅटिंग करतायत दोन्ही खेळाडू. सध्या पार्टनरशिप बनवण्याचं काम त्यांचं सुरू आहे. आयकॉनचं षटक निघालं परंतु त्याच्यानंतर आता या ओव्हरमध्ये धावा शोधताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 8 धावा प्रियांशूनं खर्च केल्यात. समोरच्या दिशेनं मारलाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं बॉल निघाला सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. दहिसर गावचा खेळाडू आहे आदित्य पाटील आणि आपल्या गावाची ओळख सांगत असताना षटकार. होय चांगले बॅटिंग आता सध्या मागील 2 बॉलमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये सध्या स्कोर पोहोचलाय 30 वरती. 35 धावेची आवश्यकता. पहिल्या मॅचमध्ये हवा तितका प्रभाव आदित्य टाकू शकला नव्हता. मोठे फटके फार कमी प्रमाणात पाहायला मिळाले. आणखीन एक फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉल सोडणार नाहीये आदित्य. लगातार दुसरा मोठा फटका. माइटी यूथ. षटकार. दोन बॉल 2 मोठे षटकार. एक चौकार आला. नो बॉल वरती 4 धावा मिळाल्या. एक सिंगल. हे षटक फार मोठं पाहायला मिळालंय. प्रियांशू घरतच्या धाव फलकावरती 36 धावा लागल्यात आणि अवघ्या 29 धावेची आवश्यकता. खराब लाईन, खराब गोलंदाजी प्रियांशूची आणि त्याचा फायदा मिळाला बामणडोंगरी संघाला. अद्याप 2 बॉलचा आय थिंक खेळ शिल्लक. 4 बॉलचा खेळ संपला. येणाऱ्या 14 बॉलमध्ये 29 धावा. हे समीकरण मैदानामध्ये मॅच जिंकण्यासाठी 14ला 29. कमी गतीचा बॉल. यावेळी अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 28ची आवश्यकता. 28 धावेची आवश्यकता. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रियांशूचं षटक ही चर्चा केली. फुल टॉस आणखीन एक टाकलाय आदित्य पाटीलनं. बॅट त्याची जरूर तुटली परंतु बॉल मात्र बाउंड लाईनच्या पलीकडे चाललाय. आणखीन एक षटकार. प्रचंड पाहायला मिळाला. वेगानं फटके खेळण्याची ताकद आदित्य पाटीलकडे आहे. बॅटचा दांडा अक्षरशः तुटला परंतु फटका बाउंड्रीच्या बाहेरच पाठवलाय. मोडेन पण वाकणार नाही हे सांगत असताना बॅट्समन आदित्य पाटील. चांगले बॅटिंग. 6-6-6. सध्या प्रियांशूच्या विरोधात 6चा पाडा सुरू ठेवला. लगातार 3 षटकार. स्कोर पोहोचला 43 वरती. आणखीन एक. 4था बॉल. 4 बॉल 4 षटकार आणि होत्याचं नव्हतं करून टाकलं या ओव्हर मध्ये. सामनाच बदलून जणू काही टाकलाय की काय. आणखीन 6 धावा. षटकार. बारा बॉल. सामना जिंकण्यासाठी अवघ्या 16 धावेची आवश्यकता. आर्यन नाईकची विकेट मिळाली जरूर परंतु का कदाचित सार्थक घरत यायला हवा होता का हा प्रश्न आता सध्या एकमेकाला विचारत असतील खेळाडू. प्रियांशू वरती विश्वास दाखवला आणि त्याची गोलंदाजी महागडी ठरली. या मागील मॅच मध्ये सार्थकनं तेवढ्या रन्स दिल्या नव्हत्या. 17 धावा त्याच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. कदाचित या मॅच मध्ये त्यांना गोलंदाजी करायला हवी होती हा प्रश्न सध्या त्यांचे पाठीराखे विचारतात. 12 बॉल. धाव मॅच जिंकण्यासाठी फक्त 16 धावेची आवश्यकता. आर्यन येताना पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण. इथे फटका फसला. शॉर्ट पिच बॉल. कॅचची संधी. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न. रन्स मिळेल एक सिंगल. 11 बॉल 15 धावेची आवश्यकता. चला सचिन स्मृती जासईचे कर्णधार आपण सज्ज व्हा. पुढच्या मॅच मध्ये
आजच्या दिवसातील रन स्कोरर करण मडवी पुन्हा एकदा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. चैतन्य पाटील आयकॉन, त्याची बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. इथून कुठला संघ जाईल इथे पंच वळले जरूर. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी दिला. एक एक्स्ट्रा रन, 14ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 11 बॉलमध्ये फक्त 14चं समीकरण. रोहितनं विकेट घेतल्यानंतर असं वाटलं की सामना रफ अँड टफ बनेल, कारण आर्यन नाईकची विकेट होती, पण ते घडलंच नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणखीन एक खराब चेंडू, एक्स्ट्रा रन. धावा चांगल्या बनवल्या आकाश पाटीलनं. 60-65 रन्स. आज आयकॉन एखाद्या मुख्य खेळाडूची विकेट पडल्यानंतर त्या 65 धावा कठीण बनवण्याची जिम्मेदारी गोलंदाज स्वीकारू शकले नव्हते. चान्स होता मी तर म्हणेल, पण तिथे आणखीन एक नो बॉल. आणखीन एक खराब गोलंदाजीचं उदाहरण. आर्यन बॉलिंग करतायत. लाईन लेंथ फार महत्वाचे. रबर बॉलमध्ये तुम्ही टर्न करताय तर तुम्हाला दिशा देण्यासाठी टप्पा तुम्हाला पकडावा लागतो. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं फुल टॉस बॉल. लगातार जवळजवळ 5 षटकार मारलेत आदित्य पाटीलनं. लगातार 5 षटकार. विक्रम आदित्य पाटील करतील का? 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याची संधी आदित्य पाटीलला. इथे फटका उंच गेलाय, लांब नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. कॅचची संधी, कॅच सोडला, ड्रॉप झालाय कॅच. 1-2 धावा पलत पूर्ण केल्या. 3रा धावेचा प्रयत्न केलाय कृष्णा आणि पाहता पाहता इथे 1 रन शॉर्ट आहे. चला 1 रन शॉर्ट आहे. धावा मिळतील 2. 61 बनल्यात. आणखीन 4ची आवश्यकता. जासई टीमच्या कर्णधारला आपण आमंत्रित करूया. त्याच्यानंतर शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला जासई संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात सध्या जवळजवळ स्पष्ट आहे चित्र. बामण डोंगरीनं बाजीच मारले. सामन्यामधला प्रवास सोपा राहिला. 61 बनल्यात. 3रं षटक सुरू आहे आणि फक्त 4ची आवश्यकता. तो देखील खराब बॉल. खराब बॉल. सामना जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटच्या मॅच साठी दाखल झालाय बामण डोंगरी संघ. वेल प्लेड. चला बामण डोंगरी टीमचे कर्णधार आणि जासई संघाचे कर्णधार आपण त्वरित या. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच 9 चेंडू 39 धावा काढणारा आदित्य पाटील दहिसरचा खेळाडू ठरलाय सामनावीर. चला आदित्य पाटीलला आपण आमंत्रित करूया. 5 षटकार त्यानं मारले. बाट तुटल्यानंतर देखील तो बॉल सीमा पार गेला. 5 लगातार षटकार. आपण आमंत्रित करूया आदित्य पाटीलला.